आणि रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। प्रोटीनने भरपूर असे सोयाबीनचे खूप सारे रेसिपीज लोकांना आवडतात आणि त्यातलीच एक आज मी तुम्हाला सोया कबाब दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण बघू। 2 वाटी सोयाबीन वडी, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 3 ते 4 आल्याच्या फोडी, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पूड, 2 चिरलेले कांदे, 1 चमचा जिरं, पाव चमचा चाट मसाला, 2 चमचे कॉर्नफ्लोअर पीठ, 2 चमचे मैदा। 2 वाटी सोयाबीनला आपण गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवणार आहोत। गरम पाण्यामध्ये ह्या सोयाबीनच्या वड्या आपण छान भिजून घेतलेल्या आहेत। आता ह्या छान पिळून आपण त्या मिक्सरला वाटून घेऊ। सोयाबीनच्या वड्या छान फुगून रेडी आहेत। आता आपण त्या मिक्सरच्या जारमध्ये घेऊन मिक्सरला बारीक करू। हे सोयाबीनचे वाटण आपलं छान रेडी आहे। यामध्ये आता आपण जिरे, मिरच्या, लसूण, आलं, कांदा हे सर्व मिश्रण एकत्र करून आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे वाटलेलं जे आपलं वाटण आहे ते आपण एका बाउलमध्ये काढूयात। यामध्ये आता आपण 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर पीठ, गरम मसाला, लाल तिखट, धने पूड, हळद, चाट मसाला आणि मीठ हे सर्व मिश्रण एकजीव करून आपण त्याचे कबाब करणार आहोत। आपलं हे छानसं मिश्रण असं रेडी झालेलं आहे। आता मी ह्याचे कबाब करायला घेणार आहे। हा जो गोळा आहे या गोळ्याला एक आपण न वापरलेली पेन्सिल यूज करायची आहे आणि पेन्सिल भोवती जो गोळा आहे तो असा फिरवायचा आहे आणि हळूच असे पेन्सिल काढून हे कबाब आपण तळायला घेणार आहोत। आपलं तेल छान तापलेलं आहे। आपले कबाब आपण एका मागोमाग असे तळण्यासाठी सोडूया। आपले कबाब छान तळून होत आहेत आणि त्याला असं छान ब्राऊनचा रंग पण येतोय। अजून 1 मिनिट त्याला तळावं लागेल। हे सोया कबाब आपले तळून रेडी आहेत आणि आता आपण त्याला या स्टिक्सने डेकोरेशनसाठी रेडी करूयात। असे सर्व कबाब एका मागे एक सगळे स्टिक्स मध्ये घालून आपण त्याचं डेकोरेशन करूया। आपले हे सोया कबाब करून रेडी झालेले आहेत आणि ते दिसायला पण खूप छान आहेत, चवीला पण खूप सुंदर आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।